सर स्वागत आहे तुमचं. माझं नाव महेश सर. तर आज आपल्याला स्टेअरकेस वायरिंग शिकायचं. कोणतं वायरिंग शिकायचं? स्टेअरकेस वायरिंग म्हणजे काय? जिना वायरिंग. आणि याच्यासाठी आपल्याला 2 स्विचची 2 2 स्विच, एक बॅटन होल्डर आणि काही वायरचे तुकडे लागतात. आणि ही जी पद्धत आहे जिना वायरिंग, ते 2 पद्धतीने करू शकतो. कोणत्या? 2 पद्धती. एक सगळ्यात पहिल्यांदा हाफ पद्धतीनं आणि दुसरी फेज न्यूट्रल पद्धती. तर आता आपण पाहणार आहोत कोणते? तर आपण पाहणार आहोत हाफ पद्धतीनं जिना वायरिंग करणे. कोणत्या पद्धतीनं? हाफ पद्धतीनं 2. हा जो हाफ पद्धतीनं सर्किट डायग्राम काढलेला आहे आपल्याला, हे जो 2 2 वे स्विच आहेत काय आहेत? हा पहिला 2 वे स्विच आहे, हा दुसरा 2 वे स्विच आहे का? याच्यामध्ये सर्किट डायग्राम दिलेला आहे. या सर्किट डायग्राममध्ये बघा, हा 2 वे स्विच आणि हा 2 वे स्विच. इथं लॅम्प दिलेला आहे, येलो कलरची जी दिलेली आहे ती हाफ वायर दिलेली आहे. आणि हे जे जिना वायरिंग आहे ते हाफ पद्धतीनं आपण काय करायचं आहे? जिना वायरिंग पूर्ण करायचं आहे. बरोबर? लक्षात येते तुमच्या? ओके. तर इकडं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. इथं मेन सप्लाय दिला आहे, इथं न्यूट्रल, इथं फेज. ही न्यूट्रल वायर सर 2 वे स्विचच्या आपण वरच्या पॉईंटला देऊ शकतो. 2 वे स्विचला एकूण किती नॉब असतात? 3 नॉब असतात. 1 2 3. बरोबर आहे का? हा वरचा पॉईंट आहे, इथं न्यूट्रल दिलेला आहे. याच्या सिरीजमध्ये न्यूट्रल दुसऱ्या स्विचमध्ये द्यायला लागतो आपल्याला. दिलेलं आहे. ही काळी वायर दिलेली आहे का? ही काळी वायर आहे ती न्यूट्रल वायर आहे. ओके. आणि लाल वायर आहे ते आपल्याला फेज वायर म्हणून वापरतो. स्विचच्या खालच्या नॉबला आपण काय करतो? लाल वायर जोडतो. आता मधला पॉईंट लक्षात ठेवा. याच्यातला मधला पॉईंट आहे, त्या मधल्या पॉईंटला लॅम्पच्या वायर्स जोडायचे. सिरीजमध्ये जोडायचं आहे आपल्याला. हाफ इकडून काढायचे मधल्या पॉईंटमधून, डायरेक्ट टर्मिनल नंबर 1ला द्यायचा. त्याच्यातून दुसरी टर्मिनल दुसऱ्या स्विचच्या मधल्या पॉईंटला द्यायचं. हे झालं सर्किट डायग्राम झालं. इकडे लक्ष द्या. हे इन्स्टॉलेशन प्लॅन लगेच समजेल तुम्हाला. हे जे आहेत 2 2 वे स्विच आहेत, 1 2 3. याला किती नॉब असतात? 3 नॉब असतात. याला 3 नॉब असतात. 2 स्विच वापरलेला आहे याच्यामध्ये. ओके. तर याच्यामध्ये पहिल्यांदा न्यूट्रल दिलेलं आहे, सगळ्यात वरच्या नॉबला दिलेलं आहे का? याच्यातून पुढच्या पॉईंटला म्हणजे सिरीजमधून न्यूट्रल डायरेक्ट दिलेलं आहे. लक्षात आलं? मधल्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे? येलो कलरची वायर दिलेली आहे. काय दिलेली आहे? येलो कलरची वायर दिलेली आहे. आणि दुसऱ्या टर्मिनलमध्ये, होल्डरमधून दुसऱ्या टर्मिनलमधून काय केलेलं आहे? दुसऱ्या स्विचच्या मधल्या पॉईंटला येलो कलरची वायर जोडलेली आहे. म्हणजे ही जी वायर आहे आपली कोणती आहे? हाफ पद्धतीनं हे कनेक्शन केलेलं आहे. हाफ पद्धतीनं काय केलेलं आहे? जिना वायरिंग केलेलं आहे. फेज वायर कोणती आहे? लाल कलरची वापरलेली आहे का इथं? तर फेज वायर आपण काय करायचं आहे? टर्मिनलच्या बरोबर खालचा टर्मिनल असतो इथं. स्विचचा हा खालचा टर्मिनल आहे, त्याला द्यायचं फेज वायर. आणि त्याच्यातून दुसऱ्या टर्मिनलला, खालच्या टर्मिनलला द्यायचं. ठीक आहे. आता इथं वायरिंग केलेलं आहे आपण सर्वांनी. इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा डबल पोल MCB दिलेला आहे का? इथं फेज वायर आहे आणि इथं निळी न्यूट्रल वायर आहे. याच्यातून काय केलेलं आहे? इनकमर इकडं आलेला आहे. आलाय का? हा इनकमर आहे, हा आउट गोईंग आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, जे सर्किट डायग्राम प्रमाणे किंवा इन्स्टॉलेशन प्लॅन प्रमाणे इथं काळी वायर दिलेली आहे, न्यूट्रल काळी वायर दिलेली आहे का? डायरेक्ट दुसऱ्या स्विचला दिलेले आहे. ओके. त्याच्यातून पहिल्या स्विचच्या मधल्या पॉईंटमधून इथं होल्डरला दिलेलं आहे का? आणि दुसऱ्याच टर्मिनलमधून, त्याच्या होल्डरच्या दुसऱ्या टर्मिनलमधून काय केलेलं आहे? दुसऱ्या 2 वे स्विचच्या मधल्या टर्मिनलला येलो कलरची वायर जोडलेली आहे. ते जोडून पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं फेज वायर दिलेली आहे काय? इनकमरची फेज इथं आलेली आहे. याच्यातून डायरेक्ट आपण काय दिलेलं आहे? 2 वे स्विचच्या खालच्या नॉबला दिलेलं आहे. आता हे कनेक्शन बरोबर आहे का नाही ते आपण चेक करून बघायचं आहे. चालू करूया आपण. ठीक आहे. चालू केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? हा डबल पोल MCB काय करायचं? ऑन करायचा आहे. ऑन केल्यानंतर आपल्याला काय करायचं? हे चालू करायचं. हे चालू केलेलं आहे आपण. बरोबर आहे का? जिन्यातून आपण हा चालू करतो. चालू केल्यानंतर सगळ्या शेवटची पायरी आल्यानंतर तिथं स्विच असतोय हा. आणि काय करतो आपण? ऑफ करतो. ऑफ करतो. इकडून चालू करायचं, इकडून बंद करायचं. या
टू वे वायरिंगमध्ये म्हणजे जिना वायरिंगमध्ये टू वे स्विचमध्ये ऑफ स्थिती ऑफ कंडिशन नसते. ओके, लक्षात आलं? समजलं? हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं प्रॅक्टिकल आहे हे. ठीक आहे, हे साधं वायरिंग केलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये पीव्हीसी पाईप, याच्यामध्ये पीव्हीसी पाईप, त्यानंतर केसिंग कॅपिंग, हे 2 प्रकारे आपल्याला ITI मध्ये आपल्याला महत्वाच्या फर्स्ट इयरला हे प्रॅक्टिकल 101% पडतं. ठीक आहे, लक्षात आलं? ओके. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.